Welcome to this tutorial, children. In this tutorial, we'll learn Environmental Studies, Part 1 of Standard 5th. Lesson number 21, Busy at Work, Our Internal Organs, and this is video number 2. So let's start. Okay, children. Let's start this video now. आपण लास्ट टाइम रेस्पिरेशन कसं असतं बघितलं होतं आणि काय बघितलं होतं आपण रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली होती बरोबर. इनहेल केल्यावरती काय होतं, एक्झेल केल्यावरती काय होतं हे आपण सगळं बघितलं होतं बरोबर. आता आपल्याला इथे एक डू यू नो ही एक छोटेसे पॉईंट बघायचा आहे. हा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी आपण हा बघूयात. डस्ट अँड स्मोक पार्टिकल्स मे बी प्रेझेंट इन द एअर इन द ॲटमॉस्फिअर बरोबर. डस्ट आणि डस्ट पार्टिकल्स प्रेझेंट असतात ॲटमॉस्फिअरमध्ये. स्मोक असतो खूप सारा, स्मोक म्हणजे धूर. ओके, प्रेझेंट असतं एअरमध्ये, राईट. देअर मे इवन बी डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दे आर हार्मफुल फॉर द बॉडी. बघा, आता सध्या तर सगळ्यांना माहिती आहे की करोनाची किती मोठा पॅन्डेमिक आलेला आहे आपल्याकडे, आणि त्याचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचे जे काही बॅक्टेरियाज आहेत ते हवेतून ट्रान्सफर होतात बरोबर. म्हणजेच हवेमध्ये अशा प्रकारचे काय म्हणता येतील आपल्याला बॅक्टेरिया ज्याच्यापासून आपल्याला डिसिजेस होऊ शकतात, असे बॅक्टेरियासुद्धा हवेमध्ये प्रेझेंट असतात, राईट. The inner lining of the respiratory organs has fine hair-like structures called cilia. इनर लाइनिंग ऑफ द रेस्पिरेटरी ऑर्गन्स, आपली जी काही इनर लाइनिंग आहे आपल्या नोजमध्ये बरोबर. इनर लाइनिंग ऑफ द रेस्पिरेटरी ऑर्गन्स हॅज फाईन, आपल्या नोजच्या आतमध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतो आपण, सिलिया. ओके, ऑन दिस इनर लाइनिंग देअर इज ऑल्सो अ लेयर ऑफ अ स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस. आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर त्याच्यामध्ये एक चिकट असा पदार्थ आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नथिंग बट ए म्युकस. द डस्ट अँड स्मोक पार्टिकल्स स्टिक टू दिस सबस्टन्स. आणि ज्या वेळेला आपण श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला हवेमध्ये त्या आपण घेतलेल्या त्या एअरमध्ये जेवढे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते सगळे काय होतात, त्या चिकट पदार्थाला काय होतात, चिटकतात. अदर्स द हार्मफुल सबस्टन्सेस इन द एअर कॅनॉट रीच द लंग्स. आणि त्याच्यामुळेच काय होतं, जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ते आपल्या लंग्सपर्यंत पोचत नाहीत, जाऊ शकत नाही. आता बघा, ट्राय दिस. काउंट हाऊ मेनी टाइम्स यू ब्रीद इन 1 minute जस्ट आफ्टर यू हॅव रन 100 meters. ज्या वेळेला तुम्ही रनिंग करून येता त्यावेळेला तुम्ही एका मिनटामध्ये किती वेळा श्वास घेता. फास्ट होतं ना आपलं ब्रीदिंग, मग ते किती टाइम्स तुम्ही करता ते काउंट करायचं. गेट समवन एल्स टू काउंट हाऊ मेनी टाइम्स यू ब्रीद इन 1 minute व्हाईल यू आर स्लीप. तुम्ही झोपलेले असाल तर कुणाला तरी तुम्ही काय करायला सांगायचं की मी झोपले आता, आणि तुम्ही काय करायचं, त्यांना काय सांगायचं की मी आता झोपणार आहे, आणि तुम्ही काय करा, मी किती वेळा ब्रीद इन करते, ब्रीद आउट करते ते काउंट करायचं. कसं करणार ते लोक, तुमचं ज्या वेळेला तुमचं स्टमक अप येणार, स्टमक डाऊन जाणार बरोबर की नाही, त्यावेळेला ब्रीद इन आणि ब्रीद आउट होणार आहे. अशा प्रकारे ते हाऊ मेनी टाइम्स होतं ते काउंट करायचं. मग त्याच्या पुढची एक्सरसाइज काय आहे, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही वेळेचा डिफरन्स काउंट करायचा आहे. कुठला, ज्या वेळेला तुम्ही पळून आलात त्यावेळेचा आणि ज्या वेळेला तुम्ही झोपला होता त्यावेळेचा. कोणत्या वेळेला तुम्ही आणि ब्रीद आउट जास्त वेळा केलात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे द इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग. ओके, इफ वन कीप स्मोकिंग ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम द टॉक्सिक सबस्टन्सेस इन द स्मोक कलेक्ट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक. बघा, जर कुणी स्मोकिंग करत असेल, खूप जास्त टाईमपासून करत असेल, खूप वर्षांपासून करत असतील, तर त्याच्यामधले जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते काय होतात, त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जमा होतात. ॲज अ रिझल्ट द एअर दॅट एंटर्स द लंग्स इज नॉट सफिशियंटली प्युरिफाईड अँड द इम्प्युरिटीज इन द एअर बिगिन टू ॲक्युम्युलेट इन द लंग्स. म्हणून मग काय होतं अशा वेळेला, ज्या आपल्या एअर आपण ज्या वेळेला इन्हेल करतो त्या पार्टमधून ज्या वेळेला ऑक्सिजनमध्ये ती मिक्स होत असते एअर, आपल्याला माहिती आहे आता ती कुठून मिक्स होते, तर अल्विओली नावाचं किंवा एअर सॅक्स आहेत, तिथून ती काय होते, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये ती मिक्स होत असते. मग काय होतं आहे अशा लोकांमध्ये, लंग्स इज नॉट सफिशियंटली प्युरिफाईड अँड द इम्प्युरिटीज इन द एअर बिगिन टू ॲक्युम्युलेट इन द लंग्स. मग अशा वेळेला ती जी एअर आहे ती काय होत नाही, तर काय म्हणताय, सॉरी,
ती जी त्याच्यामधल्या त्या एअरमधल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत, त्या इम्प्युरिटीज इकडे प्युअर केल्या जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळं तशीच इम्प्युअर एअर ते ज्याच्यामध्ये सगळे डस्ट पार्टिकल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, अशी जी काही इम्प्युअर एअर जी आहे ती काय होते ब्लडमध्ये मिक्स होते आणि त्याचाच रिझल्ट काय तर लंग्सची काय होते इफिशियन्सी किंवा लंग्सची जी काही पॉवर आहे ती पॉवर काय होते कमी पडते. बघूयात आपण पुढचं काय लिहिलं आहे. ॲज अ रिझल्ट द इफिशियन्सी ऑफ द लंग्स इज रिड्यूस्ड आणि याचाच रिझल्ट काय होतो मग तर आपल्या लंग्सची इफिशियन्सी काय होते कमी होते. द लाईकलीहूड ऑफ गेटिंग डिसीजेस ऑफ द लंग्स इन्क्रीजेस आणि म्हणून मग अशा लोकांना लंग्सचे डिसीजेस खूप लवकर लवकर होतात, जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतात. द सॉलिड पार्टिकल्स इन द टोबॅको स्मोक फ्रॉम द सिगारेट ऑर बीडी फॉर्म अ स्टिकी लेयर इनसाइड द अल्विओली म्हणजेच काय तर एअर सॅक्स. म्हणजे हे सगळे जे कोण ह्याला ॲडिक्टेड आहेत असे पर्सन्स, ओके. ॲडिक्टेड म्हणजे ज्यांना याची सवय आहे कशाची टोबॅकोची, सिगारेट किंवा बीडीची. याच्यापासून काय होतं तर याच्यापासून बघा याच्यापासून काय होतं तर एक स्टिकी लेयर आपल्या अल्विओलीमध्ये म्हणजे आपल्या एअर सॅक्समध्ये काय होते एक लेयर जमा होते, ओके. दिस रिड्युसेस द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाईड टू द बॉडी आणि याच्यामुळं आपल्या बॉडीला जे काही अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आपल्या ब्लडला जे काही अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आपण सप्लाय करतोय त्याचं काय होतं तिथे रिडक्शन होतं, कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन सप्लाय केला जातो. इन ॲडिशन सम टॉक्सिक सबस्टन्सेस इन द टोबॅको ऑल्सो एंटर द अल्विओली आणि त्याच्यासोबत जर कोणी टोबॅको चीव करत असेल तर त्याच्यामध्ये खूप टॉक्सिक सबस्टन्सेस असतात आणि ते काय होतात अल्विओलीमध्ये म्हणजेच एअर सॅक्समध्ये ते एंटर करतात. दिस इल इफेक्ट्स लीड टू डिसीजेस ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन्स इन्क्लुडिंग लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस लाईक लंग कॅन्सर. असे जर लोकांनी ह्याचं खाणं कमी केलं नाही तर त्याच्यामुळं रेस्पिरेटरी ऑर्गनचे डिसीजेस होतात आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं तर लंग कॅन्सर होऊ शकतो, ओके. आता बघा पॅसिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय? इफ देअर आर पीपल अराउंड अस हू स्मोक देन वी मे हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्मोकिंग इवन इफ वी डू नॉट स्मोक अवरसेल्फ. बरोबर. दॅट इज वाय देअर इज नाव अ बॅन ऑन स्मोकिंग इन पब्लिक प्लेसेस. तुम्ही बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं पण असतं, डायग्राम काढलेली असते बरोबर, सिगरेट काढलेली असते आणि त्याच्यावरती अशी एक रेड कलरची एक क्रॉसमध्ये अशी एक लाईन ड्रॉ केलेली असते बरोबर. म्हणजे तिथं त्या पब्लिक प्लेसमध्ये कोणीही सिगरेट घेऊ शकत नाही, राईट. म्हणजेच पॅसिव्ह स्मोकिंगचा अर्थ काय झाला बघा चिल्ड्रन, आपण स्वतःहून कधीही स्मोकिंग करत नाही बरोबर, पण आपल्या आजूबाजूला जर कोणी स्मोकिंग करत असेल तर तो धूर आपल्या लंग्समध्ये जातो. याचाच अर्थ काय तर याला काय म्हणतात पॅसिव्ह स्मोकिंग, बरोबर. ग्लँड तुमच्यासाठी एक न्यू वर्ड आहे आपल्या ह्याच्यामध्ये ग्लँड म्हणजे काय तर अन ऑर्गन दॅट सिक्रेट्स अ सर्टन सबस्टन्स. असा ऑर्गन की ज्याच्यामध्ये एक सिक्रेट सबस्टन्स असतो त्याला म्हणतो आपण ग्लँड्स. आपण न्यू पॉईंट चालू करूयात आता. डायजेशन. लेट अस नाव लर्न समथिंग अबाउट द एलिमेंटरी कॅनल, द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स अँड देअर फंक्शन्स. आता आपल्याला इकडे काय दिली आहे, इकडे त्यांनी एक डायग्राम दिली आहे डायजेस्टिव्ह सिस्टमची, ओके. Let's see the first one, that is alimentary canal. The food we eat is digested in our body, that is substances that can mix with the blood are formed from the blood food, okay. बघा आपण जे काही फूड खातो ते आपल्या बॉडीमध्ये मिक्स होतं. सबस्टन्सेस दॅट कॅन मिक्स विथ द ब्लड आर फॉर्म फ्रॉम द फूड. जे सबस्टन्स आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतात ते कशापासून तयार होतात चिल्ड्रन? आपण जे काही अन्न जेवतो, आपण जे काही फूड खातो त्याच्यापासून ते तयार होतात. दिस प्रोसेसेस टेक्स प्लेस इन द डिफरंट पार्ट्स ऑफ लॉंग अँड फ्लेक्झिबल ट्यूब इनसाइड अवर बॉडी. ही जी प्रोसेस आहे ती एका डिफरंट पार्टमध्ये आपल्या बॉडीमध्ये असलेल्या एका डिफरंट लॉंग आणि फ्लेक्झिबल अशा ट्यूबमध्ये ते प्रोसेस होत असते. दिस ट्यूब इज कॉल्ड द एलिमेंटरी कॅनल. या ट्यूबला काय म्हणलेलं आहे तर एलिमेंटरी कॅनल. द अप्पर एंड ऑफ दिस ट्यूब इज द माउथ अँड द लोअर एंड इज कॉल्ड द ॲनस. या ट्यूबच्या अप्पर एंडला काय म्हणतात तर माउथ आणि लोअर एंडला म्हणतात ॲनस. Even if there is a continuous tube going from the mouth to the anus, the shape of this tube is not the same in all its part. म्हणजे ही ट्यूब ही कंटिन्युअस ट्यूब आहे. एक आपला पाईप कसा असतो कंटिन्युअस, तसा हा एक
कंटिन्युअस ट्यूब आहे, पण त्या ट्यूबचा प्रत्येक ठिकाणी शेप हा वेगळा वेगळा आहे. म्हणजे काही ठिकाणी ती एकदम अशी थिन आहे, काही ठिकाणी ती अशी ह्याचा आकार वाढलेला आहे. बघा ती कशी दिसतीये. बघा माउथपासून एक पिंकिश कलरची लाईन तयार झालेली आहे. तिथं तुम्हाला दिसतायत येलो कलरचे सलायव्हरी ग्लँड्स आहेत. त्याच्यानंतर उसोफॅगस किंवा गुलेट जी माउथपासूनच आलेली पिंकिश कलरची लेयर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताय लिव्हरपासून नंतर परत आहे स्टमक, पॅनक्रियाज, अ ग्लँड, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर रेक्टम आणि खाली दिसतंय आपल्याला ॲनस, बरोबर? ही सगळी कंटिन्युअस एकच ट्यूब आहे आणि या सगळ्याला काय म्हणतो आपण? डायजेस्टिव्ह सिस्टीम, यालाच म्हणतात ॲलिमेंटरी कॅनल. ओके. द डिफरंट पार्ट्स ऑफ द ॲलिमेंटरी कॅनल हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स. या सगळ्या ॲलिमेंटरी कॅनलचे वेगळे वेगळे पार्ट आहेत. ते वेगळे वेगळे पार्ट आले की त्याचे फंक्शनसुद्धा वेगळे वेगळे होतात. द डिफरंट पार्ट्स आर कॉल्ड डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. ते प्रत्येक पार्टला काय म्हणतात? डायजेस्टिव्ह ऑर्गन. सर्टन ग्लँड्स आउटसाइड द ॲलिमेंटरी कॅनल assist the process of digestion. Certain glands outside the alimentary canal. alimentary कॅनलच्या आउटसाईडला काही ग्लँड्स आहेत. ते काय करतात? डायजेशनच्या प्रोसेससाठी असिस्ट करतात. विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.